ठाकरे सेनेचे नेते आता निवडणूक आयोगाच्या इथे पोहोचलेले आहेत। याद्यांमध्ये घोळ जो होता त्याबद्दल आपण परवाच आदित्य ठाकरेंची बातमी बघितली होती, तेव्हा ते आता मतदार याद्यांमधला घोळासंदर्भात भेट घ्यायला निघालेत। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। आदित्य ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला निघालेले आहेत। ठाकरे सेना आणि मनसे नेते दोन्हीही पक्षांचे नेते आता मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात भेटीला निघालेले दिसतात। मतदार याद्यांमध्ये घोळ होता असं आदित्य ठाकरेंनी परवाच मीडियाला माहिती दिली होती। त्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला ते आता आयुक्तांच्या भेटीला निघालेले दिसतात। निवडणुकीपूर्वी या भेटीचा काय अर्थ होतो हे आपण बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आता फोनवर जोडलेले गेलेले आहेत। गणेश, काय सांगाल याबद्दल? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर शिवसेना, युबीटी आणि मनसे यांनी खरं तर या मतदान याद्या ज्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या मतदान याद्यांमध्ये आहे तो घोळ असल्याचं आहे ते पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत दिनेश वाघमारे यांची आता भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये आता पुन्हा एकदा कशा पद्धतीने हा या संदर्भामध्ये आहे ती माहिती पुन्हा देताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरे या बाळा नांदगावकर नेमकी काय माहिती देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, आताच गणेश या आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्यानुसार आदित्य ठाकरे निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्यानुसार निवडणूक यादीत घोळ असल्याच्या संदर्भात ते भेटायला निघालेत तिकडे। त्या भेटीतनं काय निष्पन्न होणार आहे हे बघणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं असणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।